तर नमस्कार मित्रांनो, आज होता बगाड यात्रेचा मेन दिवस म्हणजेच आज होती बगाड यात्रा. सकाळी उठलून थेट निघालो बावधनच्या दिशेने. त्यावेळेस गाडा निघायला जरा उशीरच झालता. तिथे विधिवत पूजा करून बगाड्यावर लटकवतात आणि त्याच जागेवर 5 फेरं घेऊन गाडा 12 बैलांच्या मदतीने शेतातून ओढत नेला जातो. आणि ह्या कुत्त्याचा दुर्गीचा बैल एवढा रागीट होता, 10 मिनिटं त्याला ऐकतच नव्हता कोणाला. बैलाला दुर्गीला झुकलं आणि थेट गाडा ओढायला सुरुवात केली. चढाच्या वावरातनं बैल पळत होता आणि इथं आल्यावर कळते खिल्लारचा नाद करावा तो फक्त बावधनकरांनी. एकदम विषय हाय. आम्ही होतो तरुणी, त्यामुळे जास्त काही व्हिडिओ काढता आले नाहीत. त्यामुळे मोबाईल दिला ठेवून गाडा गावात गेला आणि आम्ही तिथून थेट गेलो घरी. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आलो का तो होतं जनाई देवीचं बगाड. हे बगाड हातावर ओढलं जातं. लहान पोरांपासून सगळी मोठी माणसं याला हातावर ओढतात. 10:30च्या सुमारास ह्यो गाडा मंदिराच्या समोर आला आणि आज होती बावधन गावची शेळी यात्रा. त्यामुळे पाहुणे मंडळी पण बघायला भरपूर गर्दी झाली होती. आणि अशा प्रकारे बावधन बगाड यात्रेची सांगता करून थेट गेलो घरी. तर मग काय, भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.